नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूर तुम्हा सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये त्याच पद्धतीने हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण लयबद्ध मांडणी हा घटक आज चालू करतोय. आजचा आपला नवीन घटक असणार आहे. आपला हा उन्हाळीमधील क्लास नंबर 33 आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांचा वर्षभरांचे क्लास जॉईन करायचे हा जो नंबर आहे, या नंबरवर तुमचा आई किंवा वडिलांना कॉल करायचा. ओके. ओके, या नंबरवर तुम्ही आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा. हा जो नंबर आहे 7972523220, या नंबरवर कॉल करायचा. हॅलो, मी क्लासमध्ये थोड्या वेळात फोन लावू का तुम्हाला क्लासमध्ये? ओके. या वर्षभराच्या कोर्समध्ये तुम्हाला एनएमएमएस आणि आठवी स्कॉलरशिप यांचं सर्व विषयांचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. ओके, सर्व डिटेल्स मिळतील. त्याच पद्धतीनं आपलं ऍप आहे हरीश लातूरकर अकॅडमी. हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप प्ले स्टोअरला आहे. हे ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, वेळ न घालवता आपण आपल्या आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपण जाऊया. आजचा विषय आहे आपला लयबद्ध मांडणी. घटक आहे आजचा लयबद्ध मांडणी. हा, तर मित्रांनो आजचा काही चालू करूया थोडस वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या अँगलनं बघूया. ओके, आता बेसिक तुम्हाला कळालंय का लयबद्ध मांडणीचं? मी बेसिक समजावून सांगू, मला सांगा. बेसिक पासून सांगू काल रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून मला बेसिक समजलंय का? रिप्लाय द्या. हो नाही परत सांगा तर रिप्लाय द्या. समजले सर. बेसिक समजलंय? हो सर. हो सर. म्हणजे प्रश्न ज्यावेळेस अप्रोच म्हणजे मी प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस पण सांगणार आहे तुम्हाला कसा विचार करायचा. म्हणजे प्रश्न सोडवताना नेमका विचार कसा करायचा हे प्रत्येक प्रश्न मी सांगतो. मी बेसिक समजले तुम्हाला, मी डायरेक्ट प्रश्नाकडे सुरू करूया. ओके, आता बघा तरी पण सांगू थोडक्यात. लयबद्ध मांडणी हा गट सोडवत असताना तुम्हाला अक्षरांची, चिन्हांची किंवा अंकांची एक क्रमबद्ध मांडणी दिली जाते. मग त्या क्रमबद्ध मांडणीमध्ये काही अंक जे असतात, काही अक्षर जे असतात, काही चिन्ह जे असतात ते मिसिंग असतात. हा, मिसिंग दिलेली असतात आणि त्या जागी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. आणि पर्यायातून ते प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला अंक, अक्षर व चिन्ह पोहोचतील. ओके, अफिरा थोडा माईक मध्ये ठेव बेटा. हा, ते पर्यायाच्या जागी पर्याय ते ओळखायचे असतात. आता बघा ही जी लयबद्ध मांडणी आहे, एक प्रश्न मी स्क्रीनवर घेतो. पहिला प्रश्न स्क्रीनवर घेतो, समजावून सांगतो. बघा, मी बेसिक सांगतो. डॅश सी बी बी लिहून घ्या तुम्ही पण. बी डॅश बी डॅश बी सी बी बी हा प्रश्न आहे. ठीक आहे, या लयबद्ध मांडणी हा जे प्रश्नचिन्ह आहे किंवा हे डॅश आहे, या डॅशला कोणता अंक येईल? आता बघा, ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमालेमध्ये विशिष्ट क्रमाने एक लयबद्धताने हे अक्षर आलेली असतात. ठीक आहे, तर पर्याय तुम्हाला देतो. पर्याय पण मी थोडक्यात देतो तुम्हाला. म्हणजे सी बी बी हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे बी सी सी. तिसरा पर्याय आहे बी सी बी. चौथा पर्याय आहे बी बी सी. पर्याय आहेत. ओके, आता बघा विद्यार्थी विचार कसा करायचा, असं कशा पद्धतीने आम्हाला विचार करावा लागेल. पहिल्यांदा पहिलं काम करायचं की जे लयबद्ध अक्षरमाला आहे या लयबद्ध अक्षरमालेमध्ये एकूण अक्षर किती आहेत हे मोजायचं पहिल्यांदा. बघा पहिलं काम काय करायचं, किती अक्षर येतं ह्या डॅशला पकडून, ह्या जी गाळलेली जागा आहे त्या गाळलेली जागेला पकडून एकूण अक्षर किती आहे ते मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 अक्षरात इथं आलेली आहेत. ठीक आहे, तर 12 अक्षरं आलेली आहेत. मग 12 अक्षर आपण अक्षरांचं मी सांगतो, थोडं लिहून घ्या. हे समजा विद्यार्थी 12 अक्षरं जर असतील तर त्या अक्षरांचे 3 4 गट करा किंवा 4 अक्षरांचे 3 गट करा. मी काय सांगतो ते समजतंय ना? मी बेसिक पासून सांगतोय. ओके, 3 अक्षरांचे 4 गट करा किंवा 4 अक्षरांचे 4 गट करा. 15 अक्षर असतील 3 अक्षरांचे 5 गट करा
किंवा 5-5 अक्षरांचे 3 गट करा. समजा 14 आलं असेल, 14 आलं असेल तर 14, आता 14 असं म्हणजे ऑड नंबर आहे थोडं. मग 3-3 अक्षरांचे तुम्ही काय करा, 4 गट करा. मग 4-4 अक्षरांचे तुम्ही 3 गट करा. आणि उर्वरित दुसरा गट 2 अक्षरांचे उर्वरित ते एक्स्ट्रा ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला गट करावे लागतील. हे तुम्हाला मी कालच्या रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं असेल. सांगितलंय का? हो सर. होमवर्क केलाय त्याला माहिती आहे, जर केलाच नाही त्याला माहिती नाहीये. हा, त्यावेळेला लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग प्लस लाईव्ह हा आपला कोर्सचा भाग आहे. त्यावेळेला रेकॉर्डिंग होमवर्क व्हिडिओ सुद्धा पाहत चला. ठीक आहे. आपल्याला ते व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, व्हॉट्सअप ग्रुपला आपण होमवर्कचा व्हिडिओ सर्व मुलांना पण देत असतो. ठीक आहे. तर बघा मग सोडवायचं कसं. तर पहिला प्रश्न मोजलं तर आहे. तर मी काय म्हणतोय, 4-4चे 3 गट करतोय. 1, 2, 3, 4. ठीक. 1, 2, 3, 4. सर 4-4चे 3 गट करतोय. 1, 2, 3, 4. आता बघा, या गटाचा क्रमांक द्यायची. पहिल्या प्रश्नामध्ये मी थोडं डिटेलमध्ये समजावून सांगतोय. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट. मला सांगा, या 3 गटापैकी कोणता गट फुलफिल झालेला आहे? तर तिसरा गट कसा आहे, फुलफिल आहे, पूर्ण आहे. ओके. पण तिसऱ्या गटामध्ये जी लयबद्धता आहे ती कोणती आहे? अखेरा लक्ष दे इकडं. हा, तिसऱ्या गटामध्ये लयबद्धता जी आहे ती कोणती आहे? BCBB आहे. ओके. याचा अर्थ काय? पहिल्या गटामध्ये पण तीच लयबद्धता आली पाहिजे. ओके. मग पहिलं जे रिकामी जागा इथे काय अक्षर घेऊया आपण? बी अक्षर घेऊया. BCBB आलं. दुसऱ्या गटामध्ये 2 अक्षर रिकामी जागा आहेत, म्हणजे बी. तीच लयबद्धता घेतोय, BCBB. तर मी प्रत्येक रिकामी जागी अक्षर टाकलं. आता बघा, या लयबद्ध अक्षरमालेत लयबद्धता प्राप्त झाली. BCBB, BCBB, BCBB. तो उत्तर काय सर आपलं? ते बी, हे सी, हे बी. BCB कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कळालं असेल तुम्हाला? हो सर. हो सर हो सर. दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आपण घेऊया. तुम्ही AA-BA-BB डॅश A-B-B-A-B. ओके. पर्याय देतो तुम्हाला, पर्याय देतो तुम्ही. पहिला पर्याय BABA, दुसरा पर्याय AABB, तिसरा पर्याय BAAA, चौथा पर्याय ABAB. ओके. हा, बऱ्याच जणांचे रिझल्ट पण आलेले आहेत. बरं, आता मला उत्तर नकोय, मला सांगायचं या लयबद्ध अक्षरमालेमध्ये अक्षर किती आहेत? 16 अक्षर आहेत. आता बघा, 16 अक्षर असतील तर समान समान किती गट करत होते? 4-4चे 4 गट समान होतील. बरोबर का नाही? मग 4-4चे 4 गट करूया का? तर 4-4चे 4 गट करूया आपण पहिल्यांदा. ओके. बघा, हा पहिला गट आहे, हा पहिला गट, हा दुसरा गट, पहिला गट, दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा गट. ओके. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, असे 4 गट आहेत. ओके. आता बघा, मग पहिल्या गटामध्ये सुरुवात ए आहे, दुसऱ्या गटात सुरुवात ए नाही, तिसऱ्या गटात देखील डॅश आहे, चौथ्या गटात सुरुवात ए नाही. याचा अर्थ तिसऱ्या गटाची सुरुवात सुद्धा कशात झाली पाहिजे? ए. आता तिसरा गट फुलफिल झालाय बघा. काय लेबल झाली रे? AABB. तिथे बसवा. AABB, AABB. आता बघा रिकाम्यांची तुमच्या कोणकोणते अक्षर आहेत? BAAA. कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 3. हे एकदम बेसिक, हे प्रश्न जे आहेत ते बेसिकचे प्रश्न, एकदम बेसिक, एकदम सोपे प्रश्न आहेत. सुरुवात आहे. हा, ठीक आहे. आता अवघड पण जाणार आहोत, कारण रेकॉर्डिंग व्हिडिओच्या मध्ये तुम्ही 7 प्रश्न बघितलेत. आता मी जंप घेणार आहे अवघड प्रश्नांकडे.
ओके, समजलंय सगळ्यांना? हो हो सर. सर. सोपं गट घ्या. हो सर. कमीत कमी एनएमएस परीक्षेला 4 ते 6 मार्क येतो. स्कॉलरशिप परीक्षा सुद्धा हा 4 ते 6 मार्क हा घटक असतो. 6 मार्कला स्कॉलरशिप परीक्षेला आहे, एनएमएस परीक्षा सुद्धा 6 मार्कला हा घटक आहे. सोपा घटक आहे, कमी वेळेमध्ये सुटतं. ठीक आहे. आता मी जम्पिंग आता जे प्रश्न घेणार आहे, मी रेकॉर्डिंग व्हिडिओ दिला होता, त्यात बेसिक घेतलं असेल, आता परत 2 बेसिक घेतले. तर मी जम्पिंग म्हणजे कसं जागा बदलतात. काही काही लयबद्ध अक्षरमालेमध्ये काय होतं, तर अक्षर संख्या व चिन्ह ही जागा बदलतात, डिस्प्लेसमेंट करतात. त्यावेळेस थोडं सोडवायला अवघड जातं. ठीक आहे, त्यावेळेस लयबद्ध सोडवायला अवघड जाते. ते प्रश्न मी आता प्रामुख्याने घेणार आहे. चला तर मित्र घेऊया आपण आजचा तिसरा प्रश्न. चिन्हांचा प्रश्न आहे. बरं का, चिन्ह घेतो त्यामध्ये. बॉक्स, गोल, स्टार, स्टार, गोल, बॉक्स, गोल, बॉक्स, डॅश, स्टार, स्टार, बॉक्स, गोल, डॅश, स्टार, स्टार, बॉक्स. पहिलं काम पहिलं काम काय करायचंय, तर पहिलं काम आहे अक्षरांची संख्या मोजणे, चिन्हांची संख्या मोजणे, अंकांची संख्या मोजणे. हे पहिलं काम आहे आपलं हा गट सोडवताना. किती सांगा सांगा, किती चिन्ह सांगा मला? 18 चिन्ह आहे. 18. 18 चिन्ह आहेत. 18 चिन्ह जर असतील तर आपण 2 पद्धतीने फोड करू शकतो. 18 चिन्ह बरोबर 3 3 चे 6 गट किंवा 6 6 चे 3 गट. या पद्धतीने आपण करू शकतो. मग मी काय करतोय, पर्याय देतो तुम्हाला. मग तुम्ही सोडवा. मग सोडवायला तुम्ही वेळ देतो. पर्याय तो वेगळे पर्याय आहे. पहिला पर्याय सोडवा तुम्ही, स्टार. दुसरा पर्याय स्टार. तिसरा पर्याय स्टार. चौथा पर्याय चला. छान रिझल्ट आले. अखेर सांग बरं कोणता पर्याय येईल? सॉरी सर, माझ्या क्वेश्चन साठी केलं होतं. बरं बरं, हा शिवतेज सांग. सर मी सांगू का? शिवतेज. पर्याय 4. पर्याय क्रमांक 4. ओके, पाहूया मग उत्तर काय येतंय. आता बघा, या या लयबद्ध मालेमध्ये किती चिन्ह आहेत रे? या लयबद्ध मालेमध्ये एकूण 18 चिन्ह आहेत. मग मी काय करतोय, 3 3 चे 6 गट करून बघतोय. जर 3 3 च्या 6 गट जर सुटलं नाही तर मी काय करणार आहे, 6 6 चे 3 गट करणार. जर सुटलं नाही तर ठीक आहे. पहिल्यांदा 3 3 चे 6 गट करून बघतोय. 1 2 3 1 1 2 3 1 1 2 3 1 1 2 3 1 2 3. हा प्रत्येक गटाला क्रमांक देतोय. 1 2 3 4 5 6. आता बारकीनं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं. पहिल्या गटाची सुरुवात आणि दुसऱ्या गटाची सुरुवात वेगवेगळी आहे, शेवट वेगवेगळा आहे. परंतु पहिल्या गटाची सुरुवात आणि तिसऱ्या गटाची सुरुवात सारखी आहे का रे? पहिल्या गटाचं पहिलं चिन्ह तिसऱ्या गटाचं पहिलं चिन्ह सारखं आहे, पहिल्या गटाचं दुसरं चिन्ह सारखं आहे, तिसऱ्या गटाचं दुसरं चिन्ह सारखं आहे. पहिल्या गटामध्ये तिसरं चिन्ह स्टार आहे, तिसऱ्या गटामध्ये तिसरं चिन्ह काय आलं पाहिजे सांगा आता? स्टार. ओके, मग याचा अर्थ काय? पहिल्या गट आणि तिसरा गट सारखा आलेला आहे. ओके, आता दुसरा गट आणि चौथा गट कम्पेअर करूया. चौथा गट फुलफिल आहे, परिपूर्ण आहे. ओके, मग चौथा गट सुरुवात स्टार नाही, दुसऱ्या गट सुरुवात स्टार नाही, चौथा गट दुसरं बॉक्स आहे. मी तर बॉक्स केलं तर दुसरा आणि चौथा गट सेम सेम आला बघा, सेम टू सेम आला का? सेम टू सेम. ओके, मग बघा, पहिल्या सारखा तिसरा, दुसऱ्या सारखा चौथा, पहिला तिसरा पाचवा. पाचव्या गटात तुम्ही घ्या मग तिसऱ्याप्रमाणे बॉक्स घेतला. ओके, आणि दुसरा चौथा सहावा ऑलरेडी फुलफिल आहे. सहावा गट इथे कसं आहे आलेलं आहे, तर पहिला गट तिसरा गट आणि पाचवा गट सारखा आहे, दुसरा गट चौथा गट आणि सहावा गट सारखा आहे. मग उत्तर काय आलं? बॉक्स, स्टार, बॉक्स. पर्याय क्रमांक 4. कळतंय? सर एक काढे एकाडेक
हा एकाधिक, हो एकाधिक गट आहेत. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्ही 6-6चे जर गट केले, 6-6चे जर गट केले, 6-6चे, तर सेम सेम गट येतील, सेम सेम 3-3 गट येतील. तर 6-6चे गट केले तर हे बघा, हा एक गट, हा एक गट आणि हा एक गट, तिन्ही गट सेम येतील बघा, सेम टू सेम दिसतायत का? अरे हो नाही. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, आपण त्याच्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न स्क्रीनवर येतोय मी. गोल बॉक्स क्वेश्चन मार्क बॉक्स त्रिकोण गोल त्रिकोण गोल 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 बॉक्स त्रिकोण. पर्याय म्हणजे तुम्ही पहिला पर्याय त्रिकोण बॉक्स गोल, दुसरा पर्याय त्रिकोण गोल गोल, तिसरा पर्याय त्रिकोण गोल बॉक्स, चौथा पर्याय गोल बॉक्स. चला, ओम येरवळकर आलाय का रे? ओम येरवळकर, ओम सर. अटेंडन्स घेऊन हो सर. बघा. एमजीडी बॉईज तुमचा 50% सिलेबस संपलाय, ऑनलाईन केलंय. जे ऑनलाईन केलंय त्यांचं बघा निवांत बसले. तुम्ही एक पद पुढे आहे. बाकी 7वीची तयारी करताय, तुमचं 8वीचं युनिव्हर्सिटीचं स्कॉलरशिपचं 50% सिलेबस डेव्हलप झालाय, तुम्ही सगळ्यापेक्षा एक पद पुढे आहे. तुम्हाला तर फक्त प्रॅक्टिस करायची आहे. फायदा आहे पर्याय का 3. तुमचा? चला, पर्याय 3. पर्याय 3. बर, किती चिन्ह आहे त्या अक्षरमालेमध्ये सांगा मला पहिल्यांदा. 15. 15. 15 चिन्हांची अक्षरमाला आहे. मग कितीचे 3-3चे 5 करा किंवा 5-5चे 3 करा. ओके, अजून एक गट करतो तुम्हाला सांगू का, हे चिन्ह किती प्रकारचे आहेत, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे चिन्ह आहेत. तर 3 प्रकारचे चिन्ह आहेत, त्रिकोण बॉक्स आणि वर्तुळ. मग 3 असेल तर 3-3चे प्रिफर करायचं. समजा एखाद्या विद्यालयामध्ये 5 प्रकारचे चिन्ह दिले असतील, 5 प्रकारचे, तर 5-5 गट प्रिफर करायचं. कळतंय का मी काय म्हणतोय ते? प्राची, हो हो सर. मग मी 3-3चे गट बघतोय. 1-2-3, 1-2-3, 1-2-3, 1-2-3. ओके, मला काही गट एकदम फुलफिल आले बघा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. आता मी निरीक्षण करतोय, निरीक्षण केलं तर मला असं दिसून येतं प्रत्येक गटाची सुरुवात वेगळ्या वेगळ्या चिन्हानं झालेली आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला सुरुवात झाली वेगळ्या चिन्हानं झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ इथं डिस्प्लेसमेंट आहे. खो खो देणं चालू आहे, खो खो खेळणं चालू आहे. हे चिन्ह काय घेत आहेत? खो खो खेळत आहेत, खो खो खेळत आहेत. बघा रे, पहिल्या गटामध्ये काय होतं रे? पहिल्या गटामध्ये त्रिकोण होतं, बॉक्स होतं. हा, आता हे 3 गट आहेत. या 3 गटामध्ये 1-2 चिन्ह आहेत. तिसरं चिन्ह कोणतं रे याच्यामध्ये? हे तिसरं चिन्ह कोणतं आहे? त्रिकोण आहे. इथे काय असलं पाहिजे? त्रिकोण असलं पाहिजे. हे असेही शोधू शकता. ठीक आहे, हे बघा, हे चिन्ह हे आहे, त्रिकोण असतो. पहिल्या गट झाला. आता पहिल्या गट दुसरा गट बघा, तिथे पहिल्या स्थानचं चिन्ह आहे ना, ते शेवटी गेले बघा. गेलंय का? दिसलं का तुम्हाला? हो हो दुसरं पहिल्यांदा आले, त्रिकोण आले, मग हे परत शेवटी गेले बघा. गेलंय का? अरे हो हो नाही. सर. मग त्रिकोण पहिल्यांदा आले, मग हो वर्तुळ आलं पाहिजे. मग परत हे शेवटी गेले बघा. वर्तुळ इथं आलं म्हणजे बॉक्स आला पाहिजे. परत हे शेवटी गेले बघा. बॉक्स इथं, त्रिकोण इथं. मग बघा उत्तर डिस्प्लेसमेंट झाली. खो खो दिलाय यांनी, आपल्या जागेत त्यांनी काय दिलाय? खो दिलाय. खो दिलाय, तर उत्तर काय येतं? त्रिकोण वर्तुळ बॉक्स. पर्याय क्रमांक 3. 3. कळतं का सांगा मला? हो सर. परत सांगतोय, 7वीची एक्झाम आली म्हणून सुट्टी घ्यायची नाहीये. मला प्रश्नपत्रिका भरपूर आहेत तपासायला, उत्तरपत्रिका जवळपास 200च्या वर उत्तरपत्रिका तपासायला.
एखाद दिवस जर लोड पडला तर मी सुट्टी देईन, तुमचं सायन्स वगैरे पेपर असेल तर. पण शक्यतो आपण तास घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, कधी कधी कामाचं लोड पडलं तर मग मी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ देईल त्या दिवशी. ओके. पण शक्यतो, कारण आपला सिलेबस संपला पाहिजे, बुद्धिमत्ता आपला संपला पाहिजे एप्रिल अखेरपर्यंत किंवा 5 मे पर्यंत बुद्धिमत्ता संपवायचा माझा प्रयत्न आहे. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह या स्वरूपात. ठीक आहे, सगळं लाईव्हला नाही संपणार, रेकॉर्डिंग प्लस लाईव्ह या स्वरूपातून संपेल. आणि 5 मे नंतर आपल्याला गणित सुरू करायचं आहे. ओके. आणि जर कोणी तुमच्या क्लासमधले, तुमच्या शाळेतले, तुमच्या वर्गातले वर्षभरासाठी जर कोणी प्रवेश घेणार असतील तर त्यांना सांगा वर्षभर आमचा क्लास बद्दल. ओके. युनिव्हर्सिटीचा क्लास करायचा असेल तर युनिव्हर्सिटीचा क्लास डिसेंबर अखेरपर्यंत चालेल, युनिव्हर्सिटी एक्झाम होईपर्यंत. स्कॉलरशिप फेब्रुवारी एंड पर्यंत चालेल. ओके. कंटिन्यू आपण ऑन करतोय. ओके. वर्षभराचा क्लास 5 मे नंतर. 5 मे पर्यंत तुमचं बुद्धिमत्ता संपून जाईल बेटा. हा. आणि गणित तुमचं बेसिक गणित आपण लगेच चालू करतोय. ओके. काल प्रज्वल सर असं सांगितलं. जमेल का? हा, बोला अखेरा. सर असं जमेल का? बघा, पहिला आणि चौथं, पहिल्यामधलं सेम आहे, म्हणजे फर्स्ट फर्स्ट सर्कल आहे चौथ्यामधलं पण, आणि सेकंड स्क्वेअर आहे. हा सेकंड दिले नाहीत, म्हणजे पहिलं. हा, सांग सांग. हा, पहिल्यामधलं पहिलं काय आहे? सर्कल. आणि लास्ट ट्रायंगल मध्ये मध्ये म्हणजे गॅप दिलाय. ओके. पहिला मध्ये सर्कल आहे ना, पहिला वाला सर्कल शेवटी गेला आणि हे पुढे आले. हा शेवटचा जो स्क्वेअर आहे तो शेवटी गेला. हे ट्रायंगल आणि सर्कल पुढे आले. ट्रायंगल शेवटी गेला आणि सर्कल आणि स्क्वेअर पुढे आले. हा सर्कल शेवटी गेला आणि स्क्वेअर आणि ट्रायंगल पुढे आले. म्हणजे पहिला जो चिन्ह आहे तो शेवटी जातो, आंबाचं चिन्ह समोर येतं. कळलं अफिरा? हो सर. हा, त्याच पद्धतीने आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावर बरंच पोहोचतं. एकदम काय करतं, दुसऱ्या स्थानाचं चिन्ह चौथ्या स्थानी जातं किंवा 5व्या स्थानी जातं. म्हणजे पहिल्या स्थानी सोपं आता हे जे तुम्हाला वर डिस्प्लेसमेंट एकदम खो मधलं सगळं सोपं उदाहरण, खो मध्ये सगळं सोपं उदाहरण आहे. ह्याच्यावर पण काठीची पातळी भरपूर आहे आणि मुलं इथं चुकतात. हा जो प्रकार आहे ना, इथंच मुलं चुकतात बघा. पहिला प्रकार आहे तो सोपा, तो पुन्हा हा प्रकार मुलं चुकतात. ठीक आहे. आपण जर पुढल्या प्रश्नाकडे. ठीक आहे. आता आपण घेऊयात, नाही प्रश्न घेऊया. प्रश्न 5 आहे आजचा. ए बी ए डॅश बी सी ए डॅश ए सी डॅश सी ए बी डॅश सी बी. पर्याय देऊ का रे? हा, रेज हँड आहेत ते, ह्या प्रश्नाचे रेज हँड आहेत का? छान. ऋग्वेद सांग बरं. पर्याय क्रमांक 3 येतं. बरं. आता पर्याय मला क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, 3. किती किती अक्षर आहे त्यामध्ये? 18. 18. मग 18 अक्षर असेल तर तुम्ही काय करू शकता? 3 3 चे 6 गट 3 किंवा 3 6 गट. मी किती कितीचे गट करू सांगा? 3 3 चे गट. 3 3. ए बी ए. ओके. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट, 5वा. आता ह्या गटाचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक गटाचं जे अक्षर आहेत ते वेगवेगळी अक्षर आहेत बघा. पहिल्या गटामध्ये ए शेवटी आहे, दुसऱ्या गटामध्ये सी शेवटी आहे, तिसऱ्या गटामध्ये ए शेवटी आहे, चौथ्या गटामध्ये सी शेवटी आहे. अजून थोडं बारकाईनं निरीक्षण केलं, निरीक्षण केलं तर बघा, अक्षर सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे इथं 3 अक्षर आहेत, ए बी सी, 3 अक्षर आले. म्हणजे तिन्ही अक्षर प्रत्येक गटात आहेत का? तर असं नाहीये. ठीक आहे. मग काय करावं लागेल? कोण सांगेल मला? कसा विचार करायचा? कोण सांगेल? चला.
मी सांगू का? तर एकाड गट समान आहेत. ओके, सांगितलंच तुम्ही. बरं ठीक आहे. एकाडे गट काय आहेत? समान आहेत. ओके. हा, तर पाहूया. ए बी हा पहिला गट आणि हा तिसरा गट. ए बी, चला सेम आहे. पहिला गट सेम आहे, तिसरा गट सेम असणार, पाचवा गट ए बी सेम प्रश्न आलाय. ओके. दुसरा गट बी सी, सी घ्या, सी बी सी, सी बी सी, सी बी सी. तिसरा गट सम आहे, 4 गट आहे, सम 6. ओके, सोपा प्रश्न आलाय. हे थोडा अवघड प्रश्न घ्यायचा प्रयत्न करूया आपण पुढल्या वेळेस. कळाला हा प्रश्न? हो हा, हो प्रज्वलला सर. कळालं. एनिमेशन टेस्ट सिरीज आणि शिष्यवृत्तीची टेस्ट सिरीज बाय केलेली आहे. प्रज्वल, टेस्ट सिरीज सोडवल्या की टेस्ट टेस्ट सोडवलं तर शेअर करत हो चला. सर. आपले जे घटक हो सर. झालेली बुद्धिमत्तेचे घटक शक्यतो बुद्धिमत्तेचं काम चालू झालंय बरं का. टायपिंग करून आले नाही प्रश्न, तर बाकीचं काम चालू असताना पेपरच्या पासूनचं टेस्ट सिरीज अपलोड करायचं राहील बुद्धिमत्तेच्या, ते अपलोड करीनच मी पुढे निकालाचं काम संपल्यानंतर. ठीक आहे. शिशुचं काम जवळपास होत आले टेस्ट सिरीज मधलं. तोपर्यंत तुम्ही एनएमएस मध्ये बुद्धिमत्ता कंप्लीट आहे, सगळं झालेलं. एनएमएस मध्ये टेस्ट सोडवा. टेस्ट सोडवून तुम्हाला जो रिझल्ट आहे तुम्हाला शेअर सुद्धा करत चला. ओके, पुढे आपण जाऊया. टेस्ट सिरीज घ्या सगळ्यांनी. 6वा प्रश्न आजचा. चिन्ह आहे. पुढे डॅश आहेत. 1 2 3 4 5 डॅश आहेत. पर्याय मी देतोय. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, दुसरा पर्याय, पर्याय. सोपा प्रश्न. व्हिडिओ ठेवा. व्हिडिओ पाहतो तुम्ही कसं सोडवता येते. पहिल्याला चिन्ह मोजा किती झाले बुद्धिमानीमध्ये. शंभरात जमते का रे? हो सर. शंभराज क्लास मिस करू नको बरं का. मध्ये तू अपसेंट होता काही दिवस. सर मध्ये गावाला गेलो होतो. हा, कसं लक्ष असते माझं बारकाईनं. कोण जॉईन होते, कोण नाही, कोण अपसेंट आहे, सगळं लक्ष असतं. राणी चौधरी तुमचं नाव नेम करायचं बरं का. पार्टिसिपेट मध्ये जायचं. पार्टिसिपेट केल्यानंतर तुमचं राणी चौधरी यू असं आलेलं असतं. क्लिक केलं की रिनेम नावाचं ऑप्शन मध्ये तुम्ही नाव रिनेम करू शकता. हा, आईचं नाव येते तुमच्या. ओके. व्हिडिओ ऑन ठेवायचा. चौधरी लोणंद. चला, रिझल्ट आले. मुद्दा सांग. सर ऑप्शन नंबर 1. तुझा आवाज खूपच लहान येतो. हा, बोल बोल. सर ऑप्शन नंबर 1. बरं ठीक आहे. बघूया किती कितीचे गट करू रे सांगा. किती चिन्ह आहे त्यामध्ये? 5 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मग मी 20 चिन्ह तर काय करायचे? हा, 4 4 चे 5 गट करा किंवा 5 5 चे 4 गट करा. कोणतं करू? 4 4 चे 5 होतं, 5 5 चे 4 करू. 5 5 चे 4. 5 5 चे 5 4. 4. 1 2 3 4 5 पहिला गट. 1 2 3 4 5 दुसरा गट. एक तिसरा गट आणि चौथा गटाचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. ओके. पहिला गट ऑप्शन करा. 1 2 3 4 हे विरुद्ध चिन्ह आहे. 3 हे 2 वेगळे. आता बघा, हे 2 चिन्ह झाले. हा जो इथला चिन्ह आहे तो असा इथे बदललाय बघा. हा इथे एक चिन्ह वाढलाय दुसऱ्या गटामध्ये. वाढलाय का? तर हो नाही. हो सर. हा, तिसऱ्या गटामध्ये बघा, हा 2 नंबरचं चिन्ह बदललाय आणि हा चिन्ह झालाय बघा. म्हणजे असं झालंय काही. हा इथला जो चिन्ह आहे हा बदललाय आणि तो असं झालाय बघा. मग स्वतः काय झालं पाहिजे? हा चिन्ह पण बदलला पाहिजे. सगळे चिन्ह असे झाले पाहिजे. तेव्हा उत्तर येतं पर्याय क्रमांक. कळलं का नाही? हो सर.
आरुष तब्येत बरी आहे का आता? हो सर. ओके, आपण जाऊ पुढल्या प्रश्नात. जो प्रश्न आहे ऋग्वेद 7वा. पर्याय पण देतो तुम्हाला. पहिला पर्याय गोल बॉक्स त्रिकोण, गोल गोल त्रिकोण, गोल त्रिकोण त्रिकोण. चौथा पर्याय बॉक्स बॉक्स. सोडवा. बरं, आपण प्रयत्न करूया. किती चिन्ह त्यामध्ये? 18 चिन्ह आणि 3 प्रकारचे चिन्ह आहेत. ओके, मग काय काय पाहिजे? 3 3 चे 6 गट करा किंवा 6 6 चे 3 गट करा. आधी सुरुवातीला मी 3 3 चे 6 गट करून बघतो, त्यानं उत्तर जर नाही आलं तर मी 6 6 चे 3 गट करतो. ओके, तर 16 आहेत. तो आहेत का? 16 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 16. 9 10 4 गट करा. मग 4 गट करून बघा. आता बघा, अब्दुल रशीदला पहिला गट, दुसरा, तिसरा, चौथा. त्रिकोण, चौरस, वर्तुळ. ओके, मग यामध्ये काय घ्यावं लागेल? समजा मी तो पर्यायानुसार मी इथल्या पर्यायानुसार वर्तुळ घेतला नसतो. वर्तुळ काय आहे? तर इथं वर्तुळ दोनदा आले ह्या पहिल्या गटामध्ये, त्रिकोण चौरस एकदा आलेला आहे. ओके, आता बघा, हा वर्तुळ इथे गेलेला आहे. ओके, त्यानंतर त्रिकोण, चौरस, हे स्क्वेअर, हा स्क्वेअर दोनदा आलेला आहे. स्क्वेअर दोनदा आहे, वर्तुळ दोनदा आहे. ओके, आता बघा, हा जो स्क्वेअर आहे तो इथं जाईल बघा शेवटी. सॉरी, हा जो स्क्वेअर आहे, सॉरी, हा जो स्क्वेअर आहे तो पहिल्यांदा येईल, पहिल्यांदा. ओके, तर वर्तुळ, 2 नंबर वर्तुळ, वर्तुळ, इथं त्रिकोण. ओके, हा जो त्रिकोण आहे तो पहिल्यांदा जाईल. त्रिकोण, त्रिकोण, वर्तुळ, वर्तुळ, या पद्धतीने आहे का पर्याय? बघा, हो सर. पहिला पर्याय. थोडासा क्लिष्ट प्रश्न आहे हा, क्लिष्ट प्रश्न आहे थोडासा, या प्रश्न क्लिष्ट आहे. परत सांगतो, या पहिल्या गटामध्ये त्रिकोण, चौरस आणि 2 वर्तुळ आहे. मग काय झालं बेटा? तर आता दुसऱ्या गटामध्ये काय आलंय? तर हे वर्तुळ जे आहे शेवटचं ते पहिल्या स्थानी गेलंय, हे त्रिकोण इथं आलंय आणि चौरस 2 वेळेस आले. ठीक आहे, तर आता हे चौरस जे आहे शेवटचं, ते पहिल्या स्थानी गेलंय. ओके, वर्तुळ 2 वेळेस आले, मग हे त्रिकोण एकदा आले. त्रिकोण कुठे गेले? पहिल्या स्थानी गेले. ऑलरेडी तर चौथा गट फुलफिल झालेला आहे, त्यामुळे तुमचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 1 येतं. थोडासा क्लिष्ट प्रश्न आहे, थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे हा. झाले? हो सर. ठीक आहे, आपली जो मीटिंग केव्हाही एंड होईल, 1 मिनिट राहिला शेवटचा. ठीक आहे, रेकॉर्डिंग व्हिडिओ देईल मी थोड्या वेळानं, तो रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा. ठीक आहे, लयबद्ध मांडणीचा मला वाटते रेकॉर्डिंग व्हिडिओचा 2 क्लास आणि 1 लाईव्ह क्लास बस झालं लयबद्ध मांडणीवर, असं मला वाटतंय. बरोबर का? उद्या आपण नवीन घटक चालू करूया. चालेल? हो सर. हो सर. Yes, sir. ओके.
मीटिंग कधी एंड होईल? लवकरात तुमच्या वर्गमित्रांना सुद्धा सांगा क्लास जॉईन करायचा वर्षभरांचा, जे इतर शाळेचे विद्यार्थी आहेत ते. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज पण बाय करून घ्या, टेस्ट सिरीज सोडवायला सुरू करा.